नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एका जंगलात म्हणजे रानात आलात आपण की इथं कोणची शाळा आहे? ईश्व काय नाव शाळेचं? शिंदे कॉलेज. शिंदे कॉलेज. विश्वासाप्पा काय नाव आहे त्यांचं? विश्वासाप्पा शिंदे. विश्वासाप्पा शिंदे कॉलेजच्या बाजूला आलेला आहोत। या ठिकाणी एक मठासारखंच घर आहे आणि त्या घरामध्ये संत गोरोबा काकांचे शिष्य की जेणेकरून गोरोबा काकांचं कार्य आयुष्यामध्ये त्यांना भावलेलं आहे आणि त्या कार्याला अनुसरून ते काम करतात आणि पिछाडून गेलेत की जेणेकरून ईश्वराच्या सान्निध्यात कसं जाता येतं आहे तर गोरोबा काकाच्या मार्गाने जायचं आहे। आपल्या तालुक्यातले गोरोबा काका आहेत, कारण गोरोबा काकाने विविध संतांची परीक्षा घेतली। कच्चा माणूस कोण आहे, पक्का माणूस कोण आहे। जसं गाडगे थोपटून कच्चं गाडगं आणि पक्कं गाडगं ओळखलं जातं आहे, तशा पद्धतीनं या संताचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण कायम स्वरूपी राहावं अशी भूमिका मांडणाऱ्या एक चांगला त्यांचा शिष्य आहे। त्यांनी या गौऱ्या बनवल्यात बघा। ही गौऱ्या कशासाठी बनवल्यात, काय बनवल्यात आपण त्यांच्याकडून विचारणार आहेत। पण ही होम हवन करण्यासाठी गौऱ्या बनवल्यात असं ते सांगतात। हे गौऱ्या आहेत आणि हे गौऱ्या आता आपल्यासोबत आहेत। ते काय नाव सर तुमचं? हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज कुंभार, बर। संत गोरोबा काका धर्मशाळा ट्रस्ट। ही धर्मशाळा आहे, धर्मशाळा ट्रस्ट आहे। बर बर। मग या ट्रस्टमध्ये काय काय करता तुम्ही? या ट्रस्टच्या माध्यमातून आपण एकादशीला तेरला बर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना इथून फराळ बनवून नेतो। तुमचं नाव काय सांगा पूर्ण अगोदर? भ ईश्वर गोरोबा कुंभार। बर, गोरोबा कुंभार। बरं, तुम्ही हे काय बनवलं अगोदर सांगा। हे गौऱ्या म्हणतात आपण, पण ह्या गौऱ्या तुम्ही फार एकदम चांगल्या पद्धतीने बनवल्यात। कसं काय? हे याला गोमयसेनी म्हणतात। हा, मी पंचगव्यामध्ये डिग्री केलेली आहे। बर। आणि गोमातेच्या गव्यापासून अनेक प्रकारची औषधी निर्माण करणं म्हणजे गाईचं शेण, गाईच्या शेणापासून हे गौऱ्या बनवल्यात, त्याला गोमय म्हणतात। बरं, या आता गौऱ्यामध्ये काय काय आहे? ही एवढं स्टाईलिस्ट बनवलंय चांगलं। याच्यामध्ये हे गोमातेचं गोमय जेव्हा गोमाता देते ते शेण असं वरच्यावर पकडून बर ते इथं कालवण्याची पद्धत, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर, घृत म्हणजे तूप टाकून आणि गोमूत्र, पाणी टाकायचं नाही, बर बर, गोमूत्र टाकून ही याला पंचगव्याची शेणी म्हणतात। बर बर। आणि याच्यापासून घरामध्ये निरोगी वातावरण राहतं। ऑक्सिजन लेवल एखाद्या माणसाची कमी होते, तुम्ही कोरोना काळात अनुभवलं। बर, त्या काळामध्ये खूप लोकांनी हे घरामध्ये नेऊन याच्यापासून ऑक्सिजन निर्माण करून त्यांची लेवल वाढवली। अरे बाप रे। आणि माझ्याकडे मशीन आहे, मी तुम्हाला चेक करून दाखवतो आता तुमची लेवल आणि हे हवन केल्यानंतर किती लेवल माणसाची वाढते। भारतीय ऋषीमुनींच्या परंपरेमध्ये गाईचं एवढं महत्त्व आहे की त्या गोमूत्रापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधी, किमान 25 प्रकारची औषधी मी स्वतः निर्माण करतो। बर बर, मग दाखवा बरं आम्हाला औषधी कुठं कशात। हे ग्रंथ आहे का गोरोबा काकांचा? संत गोरोबा काका महाराजांच्या जीवनावरती हे बाळा इकडे आपण हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे। तुम्ही स्वतः केला? स्वतः मी याचा प्रकाशक आहे, संपादक आहे। वा 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 वा। प्रकाशक हवप श्री डॉक्टर ईश्वर महाराज कुंभार, श्री संत गोरोबा काका चरित्र ग्रंथ आहे। संत ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी घराघरात गेली, परंतु 700 वर्षापासून ज्या गोरोबा काकांनी या संतांची परीक्षा घेतली आणि या मातीतून तेरला माऊली ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, त्यांची भावंड सोपान काका, माऊलीचे गुरु बंधू आणि गुरु पण संत निवृत्तीनाथ महाराज, ही चारी भावंड नामदेव महाराजासह, संत सावता महाराजासह, कबीर महाराजासह या मातीतून चालत तेरला गेले। अरे वा 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 वा। हे तेर आहे, हे आपण डिवायडेशन धाराशिव नंतर केलेलं आहे। ही सातवाहन राजाच्या काळापासूनची पुरातन नगरी तेर आणि त्या तेरमध्ये मी आज राहतो।
इथे अरे वा. धाराशिव आपण पुन्हा हे भाग विश्वासाप्पा शिंदे कॉलेजच्या बाजूचा आहे. तुम्ही या घराला नाव काय दिले? गोरोबा काका धर्मशाळा, श्री संत गोरोबा काका धर्मशाळा शिंदे या शाळेमध्ये कॉलेज. किती विद्यार्थी वगैरे काय तसं असतं का? आमच्याकडे गीतापाठ होतो, गीतेची संहिता दिली जाते. हा. काही विद्यार्थी तबला शिकतात, मृदंग शिकतात, बर संगीत मी क्लास घेतो, बर बर बर. शिक्षणही देतो आणि कीर्तन प्रवचन, पिटी वाजवा वगैरे शिकवता? पेटी वाजवतो. पेटी माझ्याकडे इथे हार्मोनियम आहे, शिकवता लोकांना? लोकांना शिकवतो. चला ही आपल्याला पण ते सेवा आहे. औषधी तयार केलेली दाखवा. हं? काकांच्या जीवनावरती एक भक्ती विशेषांक पण प्रकाशित केला वा 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 वा. आणि संतांचे विचार घराघरामध्ये जावे यासाठी माझा 8 तास. हे आपण गोरोबा काकांचं मंदिर बघूया. बघा हे मंदिर दाखव. हे मंदिर सुंदर गोरोबा काकांची मूर्ती आहे. सुंदर सुंदर ठेवण आहे महाराज. आता आपल्याला हे दाखव बाबा. संत गोरोबा काकांचा जो चरित्र ग्रंथ आहे, तुम्ही इथं बसता का? ज्ञानदेवाची ही माझी बैठक. बर 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 बर. बैठक असू द्या. आपल्याला ते औषध पटमन या. हे सगळं औषध आहे. औषधांचं हे भांडार आहे आणि तुम्ही तयार करता ही बाटले वगैरे? भारतीय ऋषीमुनींच्या परंपरेनुसार मी जे काही याच्यामध्ये शिकलो राजूभाई दीक्षितांच्या इकडे इकडे कॉलेजमध्ये. इकडे इकडे चेहरा दाखवा तुमचा. हा हे जे तुम्ही तयार केले सगळं, हो याला तुम्ही डिग्री घ्यावी लागते का? हो 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 याच्यामध्ये डिग्री. शिक्षण असतं. बरं कुठे घेतलं शिक्षण? नॅचरोपॅथीची डिग्री नाशिकला मी ND म्हणून डिग्री असते बरं. याच्यामध्ये ती केली. आणि पंचगव्यामध्ये MD असते, बर ती मी सांगलीला केली. बर हो बरं. आणि लिगली याच्यामध्ये शिक्षण बरं, ही घेऊन औषधे जी आहेत या औषधाचा साईड इफेक्ट होते का कोणा? कसलाही साईड इफेक्ट नाही. हे फक्त पंचगव्यापासून, गोमातेच्या गव्यापासून बनवलेले आहे. गोमूत्र आहे, गोमय आहे, बर घृत आहे, तूप आहे, बर. ताक आहे आणि याच्यापासून बनवलेली औषधी आणि काही आयुर्वेदाचा वापर याच्यामध्ये बरं, केला हे जातो. शरीरावर नेमकं शरीरातले कोणते रोग बाहेर काढतं किंवा संपुष्टात आणतंय? शरीरामध्ये जे आपल्या टॉक्सिन गेलेले आहेत किंवा आपण जे केमिकलचं खातो, शरीराची पूर्ण शुद्धी करणं पहिलं गोमूत्राचं काम आहे. बर आणि शरीरामध्ये आपल्यावरती इन्फेक्शन होतं इंटरनल, लिव्हरला सूज येणे, मूत्रपिंडाला सूज येणे, किडनी खराब होणे, हे याची शुद्धी करणं आणि डायलिसिसवर येणारे पेशंटसुद्धा आम्ही त्याचं डायलिसिस कमी करणे. बर तसं ते कमी झालेले काही पेशंट आहेत का? असे बरेचसे रोगी आहेत. 1-2 माणसं त्याच्यामध्ये मुलाखत देतील का? प्रमुख देतील की निश्चित. कॅन्सरवर तर गोमूत्राची औषधी चरक ऋषी भारतीय परंपरेमध्ये सुश्रुत, जैमिनी आणि पतंजली यांची जी संहिता आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गोमातेच्या गव्यापासून आपण जर उपचार घेतले तर कॅन्सर हा निश्चित बरा होतो. आणि कॅन्सरच्या लोकांना टाटाहून रिटर्न आलेले लोक आमच्याकडे येतात, विचारतात. आता कॅन्सर दुरुस्त होत आहे याचा अर्थ BP शुगर तर तुम्ही सहजच संपवा. सहजासहजी, पण तेवढं पथ्य पाणी पाळलं पाहिजे. काय काय पथ्य पाळावे BP होणाऱ्या माणसाला? हे आता व्हाईटमध्ये आपण कारखान्याची साखर खातो, ही एक शरीराला घातक आहे. जे शरीराला शुगरसाठी आहे ना. हो, BP काय? मैदा पण घातक आहे. होय. हो. आणि त्याच्यानंतर हे टाटा सॉल्ट खातो आपण. टाटा सॉल्ट म्हणजे काय? मीठ. बर हा. हे पण सैंधव मीठ आपण भारतीय परंपरेत खाल्लं पाहिजे. मग मीठ कोणतं? नैसर्गिक सैंधव मीठ खाल्लं पाहिजे. खड्याचं मोठं खड्याचं मीठ खाल्लं पाहिजे. हा, हा, हा. जीवनामध्ये आपण आता एका काळात तुमच्या लहानपणी घणा गाळायचे, घण्याचं तेल खायचं, हा करडीचं तेल खायचे. करडी असेल, शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल. बरं राहिलं विषय, ही बॉटल जी आहेत ही कशाची आहेत नेमकं? कशावर? हे वेगवेगळ्या प्रकारची साहेब औषध. याच्यामध्ये कॅल्शियम, B12 व विटॅमिन असं कॅल्शियम, हाडांचे सांध्यांचे आजार, हे जनरल आजार आहेत. ह्याच्यावरती आपण सेवा म्हणून ही औषधी लोकांना देतो. बर याच्यामध्ये. आणि जे खोकला आहे, आता लोक केमिकलची बॉटल आणून पितात दुकानामध्ये, तर आपल्याकडे खोकला औषधी ही आहे की सरासरी 25-30 रुपयाला गोरगरिबांना आपण खेड्यापाड्यामध्ये. किती दिवसात ते विलाज पिल्यानंतर काय 4 दिवसामध्ये खोकला असो, ताप असो, सर्दी. आणि कॉम्बिनेशन मेडिसिन आहे. हे बॉटल कशाचे आहेत? हे अश्वगंधा आहे, टॅबलेट आहेत ह्या.
बरं हे तुम्ही सगळं तयार केलं? नाही नाही, हे काही बाहेरून येतात. बरं हे बॉटल तुम्ही तयार केलेत का? हां, जे आपल्याकडे आहेत, आपल्याकडं गोळी बनत नाही, बरं 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 फक्त लिक्विड मधले जे आहेत गोमूत्रापासूनच्या औषधी, बरं. ते आर्क वगैरे काढणे आणि लोकांना त्याच्यावरती देणे. बीपी, शुगर, कॅन्सर, थायरॉइड, कंठस्थ ग्रंथीचा आजार, हे सगळं- मायग्रेनची समस्या, ब्लड सर्क्युलेशन कमी चालणे, साईड इफेक्ट न न होता होता विलाज होतो. असे 1-2 माणसं विना आम्हाला द्या. दुष्परिणाम. विलाज झालेले माणसं 4 द्या. निश्चित, आणि ज्या दिवशी तुम्ही बोलवचाल त्या दिवशी अजून मी पुन्हा येतो. आणि महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही गुरुबा काकांच्या सान्निध्यात राहता. काय साक्षात्कार काय झाला, तुम्हाला काय वाटलं गुरुबा काकांच्या बाबतीमध्ये? मी आतापर्यंत गोरोबा काकांच्या वाऱ्या केल्या, नवे नवे बंदच्या काळामध्ये सुद्धा मी काकांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून आलो. मला बरेच जण म्हणले कोरोना चालू आहे, म्हटलं भगवंताने आयुष्य हे आपल्याला श्वासावर दिले, होय, वयावर नाहीये. बरं. आपले श्वास संपले, किंवा संपलं आयुष्य संपलं. बरोबर. मग माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी काकांच्या दर्शनाला येणार. बरं. आणि अशा वाऱ्या करून अनेक लोकांना आम्ही प्रवृत्त केलं. मीच वारी करतो असं नाही साहेब. म्हणजे तर मी तेरला जायचं वारीसाठी? तेरला वारीला दर्शनाला प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून प्रत्येक महिन्याला लोक आम्ही निमंत्रित करतो बरं. की बाबा तुम्ही आलं पाहिजे या महिन्यामध्ये. आता गेल्या महिन्यामध्ये मी तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओ देतो. चिपळूणवरून लोक आले दर्शनाला, सिन्नरहून आले कालच्या एकादशीला. आपल्या इथे फराळ झाला, सगळ्यांचं प्रवचन झालं, बैठक झाली. इथं किती विद्यार्थी शिकवता तुम्ही? विद्यार्थी माझ्याकडे येऊन जाऊन इथं असतात, मुक्कामाला फीस घेता व्यवस्था. फीस नाही, निशुल्क सेवा आहे. अरे बाप, कोणाकडून आपण 1 रुपया घेत नाही. धर्माचं शिक्षण देण्यासाठी मला कशाला पैसे पाहिजे? पखवाज, मृदंग असेल, गीता असेल, कीर्तनाचा अभ्यास असेल, कोणाला पाहिजे प्रवचनाचा अभ्यास असेल. आता काही जणाला तर व्हिडिओ कॉलवरती ऑनलाईन गीता संहिता देतो मी. बरं बरं. तुमचं शिक्षण किती झालं सर? मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएट नंतर याच्यामध्ये डिग्री केली, आहेत का BA मधून? BA केलं आणि BA संस्कृत केलं मी पुन्हा. अरे बापरे. हो. बापरे, बापरे. आणि त्याच्यानंतर मग हा वैद्यकीय क्षेत्राचा स्वामी रामदेव बाबाच्या सान्निध्यात काही अभ्यास केला. पतंजलीमध्ये राहिलो मी. बरं, मग तुम्ही काय संदेश देणार बरं? हे औषधाच्या माध्यमातून द्या, गोरोबा काकाच्या माध्यमातून गोरोबा काकाच्या माध्यमातून सांगत असताना की संतांचे विचार घराघरामध्ये जावे, काकांचं जीवन काय असतं याच्यासाठी हा ओवीबद्ध ग्रंथ आहे. मला एक सांगा, प्रश्न असा माझा आहे की गोरोबा काकाने बाळ तुडवलं आणि त्याच्यात बाळ मयत झालं, तरीसुद्धा गोरोबा काका विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. काय तो प्रसंग कसा काय सांगता येईल? कारण आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा कोणीतरी पाहावं, कोणीतरी ऐकावं, कोणीतरी हे मला चांगलं म्हणावं, याच्यासाठी आजच्या काळातली आमची तर भक्ती अशी आहे. परंतु गोरोबा काकांची भक्ती अशी होती की ते त्या नामाशी आणि नामस्मरणाशी एवढे तल्लीन व्हायचे की मैं जब जम्मू शहर में गया कीर्तन बोलने के लिए, उन्होंने मेरे को पुरस्कार दिया और वहाँ पे मैंने ये कथा बताई. बोले एक संत अपने पैर तले बच्चा रोंद दिया उन्होंने, ये बात गलत है महाराज, ऐसा मेरे को वहाँ के लोगों ने बोला. लेकिन मैं बोला, उनको जवाब दिया, बच्चा रोंद नहीं दिया, वो बच्चा चलते चलते पैर के नीचे आ गया. उनको नामस्मरण में वो ध्यानमग्न इतने हो गए गोरोबा जी. उधर गोराजी महाराज बोलते, आपण गोरोबा काका म्हणतो की त्या नामस्मरणाच्या भक्ती रसामध्ये देहभान विसरून गेले. कोणत्या गावाला प्रश्न विचारला तुम्हाला? हे जम्मू शहरामध्ये, जम्मू कश्मीर में. मैं हर स्टेट में, हर राज्य में, हर जिले में घूम के. काय उत्तर दिलं तुम्ही त्यांना? मी त्यांना सांगितलं की ते नामस्मरणात एवढे तल्लीन झाले की मी काय करतोय आणि माझी परमार्थ हा भक्ती ही अवस्थेची असावी, व्यवस्थेची नसावी. आणि अवस्थेच्या भक्तीतले संत गोरोबा काका होते. म्हणजे विठ्ठलाच्या त्या भक्तीमध्ये पायाखाली काय आलं ह्याची जाणीव त्यांना नाही. आणि चिखलात मूल तुडवलं गेलं, त्याचं गुदमारलं असेल आणि ते बाळ संपलं गेलं. समाजामध्ये लोकांना फक्त 2च प्रसंग माहीत आहेत. म्हणजे मला म्हणायचं काय की संत गोरोबा काका याने दाखवून दिलं की ईश्वराची एवढं तल्लीन व्हा की आपलं ध्यान कुठं सुद्धा भटकू देऊ नका, एकचित्त व्हा, असंच गोरोबा काकांनी संदेश दिला असं म्हणायचं ना? हो. गोरोबा काकांच्या जीवनातले लोकांना तुम्ही एक बोललेला हा प्रसंग, मूल तडवलेला
आणि हात तोडून घेतलेले 2च माहिती, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काकाचं जीवन 18 अध्यायामध्ये परिपूर्ण आहे. आपण ते आणि ते बोलूया. त्याचं आता प्रकाशन तुम्ही फक्त पूर्ण आव्हान काय करणार जनतेला? बरोबर. मी या निमित्तानं सांगू इच्छितो की जसं आपण पंढरपूरला जाता, देहूला जाता, आळंदीला जाता, महाराष्ट्रासह सीमावर्ती प्रांतातील लोकांनी इथं तेरणा नदीच्या काठावरती ज्यांच्याकडे भगवंत येऊन गेले असा एक महान संत राहतो. आपण, मी म्हणत नाही महिन्याला वारीला या, वर्षातून या, 2 वर्षातून या असं म्हणत नाही, आयुष्यातून एकदा गोरोबा काकांच्या समाधीचं दर्शन करायला या. यस, निश्चित कुण्याही गावात गेल्यानंतर हे सांगतो मी. मला असं म्हणायचं की गोरोबा काकांच्या मंदिरात जाऊन आम्ही एक मुलाखत घेतली मागच्या, मला वाटतं खरात साहेब का काहीतरी आहे, दीपक महाराज खरात. दीपक महाराज खरात त्यांची घेतली. पण तुळजापूरची म्हणावी अशी प्रगती झालेली नाही. त्या मंदिराच्या आजूबाजूला त्यांच्या खऱ्या आयुष्यात आलेले पूर्ण क्षण तिथं बांधले पाहिजेत आणि तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची अत्यंत चांगल्या पद्धतीने सोय झाली पाहिजेत. तसं काही दिसत नाही. तर ते पर्यटन स्थळ व्हावं अशा पद्धतीची काय मागणी आहे का? मागणी आहे शासन दरबारी. अनेक काळापासून काकांची भूमी ही वैराग्याची भूमी आहे. काकांची इच्छा असेल त्याप्रमाणे मंदिराचं काम होतं, निधी येतो, लोक. तुमच्यासारख्या शिष्यांनी काय मागणी केली? गोरोबा काकांचं मी शिष्य आहे आणि गोरोबा काकांच्या सेवेमध्ये माझा विषय जावं असं म्हणणाऱ्या संतान, असे म्हणणारे जे शिष्य आहे त्यांनी काय मागणी केली का सरकार? आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे, पाठपुरावाही केला. त्याच्यामध्ये जे काम चालू आहे, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जो निधी दिला मुंडे साहेबांच्या काळामध्ये, गोपीनाथ मुंडे साहेबांनी, त्याच्या पाठपुराव्यासाठी काम केलं. मधुकरराव चव्हाणने बी काय दिलं? चव्हाण साहेबांनी बी निधी दिला. त्यांच्या राणा पाटलांचं तर ते तर तिथले भूमिपुत्र असल्यामुळे त्यांनी खूप काही बरंचसं देवस्थानसाठी केलेलं आहे. आणि जो काकांचा वाडा आहे, पुरातत्व विभागाकडे ती जागा वर्ग करून छान वाडा बांधून घेतला आणि प्रतिवर्षी आम्ही 10 जूनला समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपण तिथं वाढदिवस साजरा करतो. काय म्हणलं तुम्ही? पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये गोरोबा काकांचं गाव घेतलेलं आहे. त्याला निधी वगैरे दिला जातो. काम चालू आहे. आता महाद्वाराचं काम चालू आहे, प्रवेशद्वाराचं, रस्ते वगैरे. सांगा अजून एकदा. मी हबप डॉक्टर ईश्वर महाराज कुंभार, श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, संत गोरोबा काका धर्मशाळा ट्रस्ट, धाराशिव. तर हे आहेत डॉक्टर ईश्वर कुमार, काय म्हणा, कुंभार सर आहेत आणि हे गोरोबा काकांच्या सान्निध्यात आहेत. गोरोबा काकांची जेवढी प्रसिद्धी करता येईल तेवढी करणार. आणि गोरोबा काकांच्या त्या मंदिरामध्ये पंढरपूरला जशा पद्धतीनं वारकरी जातात तसे गोरोबा काकांकडे ईश्वर गेले होते, सगळे संत गेले होते. आणि ती संत गोरोबा काका एक श्रेष्ठ अनुभवी संत आहेत. आणि त्या संतांनी बाकीचे अज्ञान संत तपासण्याचं काम केलं. ज्या पद्धतीनं ते गाडगे तयार करायचे, ते गाडगं पक्कं का कच्चं हे तपासायचे, तशा पद्धतीनं त्यांनी संतांना तपासण्याचं काम केलं. त्या गोरोबा काकांना महिन्याला 2 महिन्याला जेवढे शक्य असेल त्या पद्धतीनं गोरोबा काकाच्या मंदिरामध्ये त्यांनी जावं, त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि गोरोबा काका किती महान आहेत हे देशाला दाखवावं अशीच अपेक्षा कुंभार सरांनी केलेली आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या धाराशिवमध्ये ते तेर म्हणतात. पूर्वीचं हे तेरच होतं आणि या तेरमध्येच ते राहतात असंही त्यांनी सांगितलं आहे. तर बघूया धाराशिवमधले या तेरमधले गोरोबा काकाच्या समाधीवर किती दिवसाला आणि कधी शिष्य जातील तेच पाहूया. आणि गोरोबा काकाचं तेर अत्यंत सुंदर धाकलं तुळजापूर बनावं, धाकलं पंढरपूर बनावं अशीच त्यांच्या शिष्याची मनोकामना आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते. आणि गोरोबा काकाचे शिष्य नेमकं यात्रेला असतील, प्रत्येक महिन्याला असतील, तिथं जाऊन दर्शन घेतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा.
आणि समाज परिवर्तनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.